ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अस्मिता ज्या वेळेला सायलीला पाडत असते त्याच वेळेला पूर्णाजी आणि कल्पनाने हे सगळं पाहिलेलं असतं. पूर्णाजी आणि कल्पना यांचा राग खूप चढलेला असतो आणि अस्मिताच्या या कारस्थानामुळेच खऱ्या रिपोर्टचं सत्यसुद्धा समोर येणार असतं. इकडे आता सायलीला पाडण्यासाठी मुद्दाम अस्मिताने डाव रचलेला असतो, जेणेकरून तिला आता सायलीला सगळ्यांच्या समोर उगाचच बदनाम करता येईल आणि ही खोटारडी आहे, नाटक करते असं सांगता येईल. पण त्याच वेळेला देवी आईच्या कृपेने कल्पना आणि पूर्णाजी एकाच वेळेला तिथे एंटर करतात आणि अस्मिताचा खरा डाव तर फसतोच, पण जो डाव अस्मिताने तन्वीच्या मदतीने रचलेला असतो तो डाव सुद्धा आता सगळ्यांच्या समोर येणार असतो. कारण अस्मिता स्वतःच्याच तोंडून सायली आता गुड न्यूज वगैरे काही देणार नाही हे सांगणार असते आणि त्यामुळे पूर्णाजीच्या आता डोळ्यासमोरून अस्मिताला रागात तिकडून बाहेर काढायला लागणार असतं आणि कल्पना सुद्धा अस्मिताची हक्कलपट्टी करणार असते. इकडे आता पूर्णाजीने काहीही चिठ्ठी वगैरे लिहिली नसताना सुद्धा आता मुद्दामच अस्मिता इकडे सायलीसाठी चिठ्ठी लिहून ठेवते आणि त्या चिठ्ठीमध्ये कणकेचं पीठ मळून ठेवण्यासाठी उकड काढण्यासाठी सांगितलेलं असतं आणि ती कणिक असते वरती. मग तो डब्बा काढण्यासाठी सायली आता वरती चढणार हे अस्मिताला माहिती असतं, म्हणून अस्मिता मुद्दामच आता तिथे वाट पाहत बसते. कधी एकदा ही वरती चढते आणि कधी एकदा मेहीला पाडते. ही पडली की घरच्यांच्या समोर सगळ्यांच्या समोर सत्य येईल, हिच्याकडे गुड न्यूज वगैरे काही नाही आहे, ही उगाचच नाटकं करते आहे सगळ्यांची सिंपती मिळवण्यासाठी, हे सगळं समोर येईल म्हणून अस्मिताची नाटकं असतात. पण अस्मिताला हे माहीत नसतं की हिने आता खूप मोठी गडबड केलेली आहे अस्मिताने, हे तिला माहीत नसतं. ज्या वेळेला सायली आता डबा काढण्यासाठी वरती चढते अस्मिता येते आणि मुद्दाम आता तिच्या इथून ते स्टूल काढण्याचा प्रयत्न करते. अस्मिता स्टूल काढण्याचा प्रयत्न करत असताना सायलीचा तोल जातो आणि सायली आता खाली पडणार असते. अस्मिताची ही कारस्थानं तिला असं वाटतं सक्सेसफुल होऊन सायली खाली पडणार आणि आता आपण हिचं भांडेफोड करणार. पण अस्मिताचीच भांडेफोड करायला तिकडे कल्पना येते आणि कल्पना जोरात ओरडते, अस्मिता काय करते? अस्मिता म्हणते काही नाही, ती पडत होती, मी तिला सावरते. कल्पना म्हणते खोटारडे, खोटं बोलू नकोस, मी तुला पाहिलंय काय करत होतीस ते. याच्यावरती आता अस्मिता म्हणते काय बोलतेस तू, मी का तिला पाडेन? आता सायली खाली पडते आणि सावरत असते. कल्पना म्हणते काय झालं? तोपर्यंत अर्जुन सुद्धा येतो आणि काय झालं सगळा प्रकार असं म्हणत विचारत असतानाच तोपर्यंत सायली बिचारी तिथे पडलेलं सगळं पीठ पुसत असते. अस्मिता म्हणते काही नाही, मुद्दाम घरामध्ये वाट लावायची कामं आहेत हिची सगळी असं म्हणत गिरे तो भी टांग ऊपर असं करत अस्मिता स्वतःच्याच तोंडाने काही कबूल करायला नकार दिल्यावरती कल्पना म्हणते पूर्णाई तुम्ही पाहिलं ना, मी सुद्धा पाहिलं, हिने मुद्दाम स्टूल खेचलं आणि सायलीला पाडण्याचा प्रयत्न केला, मी इथे होते. सायली बोल ना तू काहीतरी. सायली म्हणते आई माझं लक्ष नव्हतं, मी वरती चढले होते आणि मग काय झालं, मला वाटतं स्टूल पडलं, मग अस्मिता ताई सावरायला आल्या की नाही आल्या मला खरंच काही माहीत नाही आहे. कल्पना म्हणते मला माहिती आहे ना. अस्मिता तुला सायलीकडे गुड न्यूज आहे हे बघवत नाही आहे का? अस्मिता तू इतकी कशी ग दुष्ट, तुझ्या भावाची ती बायको आहे ना, तुझ्या भावाची बायको असून तू हे अशी कारस्थानं करायला निघालीस. अस्मिता तुझा मनसुबा काय आहे ते मला कळलं आणि तुझ्या या मनसुब्यामुळेच कदाचित देवाने तुला गुड न्यूज दिली नसेल असं म्हणत कठोर शब्द बोलत कल्पना आता इकडे अस्मिताला सडेतोड सुनावते आणि सायलीला खाली पाडण्यामागे तुझा काय हेतू होता हे सगळ्यांच्या समोर क्लिअर कर असं बोलते. आता स्वतःच्या जाळ्यात अडकत अस्मिता म्हणते मम्मा तू स्वतःच्या मुलीवरती इतके घाणेरडे आरोप करतेस, म्हणजे अख्खी दुनिया मला कधी या गोष्टीवरून बोलली नाही तर तू मला या गोष्टीवरून बोलतेस. मम्मा तुझ्यासारखी आई न कधीच कुणाला मिळू नये, पण सासू मिळावी, कारण फक्त आणि फक्त तू सासूचं कर्तव्य करतेस, आईचं कर्तव्य तू कोणतंही करत नाहीयेस. मम्मा तुझी मी मुलगीच नाही का? असं म्हणत अस्मिता नको ते बोलत असते. अर्जुन बाजू सावरण्यासाठी म्हणतो मम्मा तू शांत बस, उगा स्वतःला त्रास करून घेऊ नको. कल्पना म्हणते कसा त्रास करून घेऊ नको, बघितलंस ना हिची कारस्थानं काय होती ती. तितक्यात विमल येते आणि सायलीताई तुम्हाला काही झालं नाही ना, सायलीताई तुम्हाला काही झालं नाही ना असं म्हणत घाबरीगुबरी होऊन विमल तिला आता विचारायला लागते. सायली म्हणते नाही हो विमलताई, तुम्ही कशाला काळजी करताय, काहीही झालेलं नाहीये, तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका, काही घडलं नाही. अस्मिता म्हणते काही घडायला काही हवे की नको, काही नसताना काही घडणारच कसं असं म्हणत अस्मिता एक टोमणा मारते आणि त्याच वेळेला अर्जुनच्या लगेच लक्षात येतं हिचा काहीतरी डाव आहे. रिपोर्ट बदलण्यामागे अस्मिताताईचाच डाव आहे, कारण नाहीतर अस्मिताताईने हे सगळं केलंच नसतं ना असं म्हणत मुद्दामच आता मात्र इकडे अर्जुन सुद्धा तिच्याकडे पाहायला लागतो. अर्जुन पाहतो आणि तो विचार करतो अस्मिताईने काहीतरी गडबड केलेली आहे आणि पूर्णाजी सुद्धा पाहते. पूर्णाजी म्हणते अस्मिता काय म्हणायचंय तुला, तुझ्या मनात काय आहे ते बोलून टाक. तितक्यात अर्जुन सुद्धा खाली येतो. अस्मिता म्हणते
मी काय बोलणार, पण मम्मा माझ्यावरती किती घाणेरडे आरोप करते बघितलंस ना तू. याच्यावरती पूर्णाजी म्हणते, हो पण तू तिला पाडण्याचा प्रयत्न केलास हे मी पण पाहिलं. अस्मिता तू माझी नात आहेस, तुझ्या मनामधली ही असूया मला अजिबात आवडली नाहीये. यावरती अस्मिता म्हणते, पूर्णाजी तू सुद्धा, अगं मुळातच काही आड्यात नाही तर पोहऱ्यात येणार कुठून. पूर्णाजी म्हणते, तुला काय म्हणायचंय नीट बोल. असं म्हणत पूर्णाजी अस्मिताकडे रागाने बघते. अस्मिता म्हणते, अगं मुळात तिच्याकडे गुड न्यूजच नाही तर मी हिच्या काय करायचं कामच तरी काय. आता पूर्णाजीला धक्का बसतो, कारण अस्मिताने स्वतःच्याच तोंडाने स्वतःचा गुन्हा कबूल केलेला असतो. पूर्णाजी म्हणते, अस्मिता काय बोलतेस, तुझ्या जिभेला काही हाड. अस्मिता म्हणते, अगं मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करते. तितक्यात सायलीच्या पायाला लागल्यामुळे सायली कळवळते, अस्मिताकडे पाहते आणि पूर्णाजी म्हणते, सायली काय झालं, सायली काय झालं. सगळ्यांना सायलीची खूप काळजी वाटत असते. सायली बिचारी आता पायाला लागल्यामुळे कळवळत असते आणि सायली म्हणते, काही नाही पायाला लागलं. पण तोपर्यंत पूर्णाजीला वाटत असतं काहीतरी गडबड झाली आणि ती अस्मितावरती चिडते, नालायक अस्मिता, तुला काय हे करायची गरज होती, तू का स्टूल खेचलास, मी बघितलं स्टूल खेचताना. यावरती अस्मिता म्हणते, पूर्णाई तू काहीही बडबडू नकोस. अगं रिपोर्ट ते खोटे आहेत, रिपोर्ट खोटे आहेत म्हणजे गुड न्यूज खोटी आहे, म्हणजे ती खाली पडली तर काही होणार नाही मला माहिती आहे. मी रिपोर्ट बनवून घेतलेत, मग कसं काय मी काहीतरी करीन. असं बोलून स्वतःच्याच तोंडाने अस्मिता फसते. आता पूर्णाजी म्हणते, काय बोलतेस तू. अस्मिता आता सावरण्याचा कितीही प्रयत्न करत असली तरी तोंडाने कबुली दिलेली असते. आता मात्र अस्मिताची पापं सगळी भरलेली असतात. अस्मिताने स्वतःच्याच तोंडून स्वतःची कबुली देताच आता मात्र पूर्णाजी हदरते, अर्जुन हदरतो. अर्जुनचा संशय खरा ठरतो की हे सगळं अस्मिताईनेच केलेलं आहे. आता अस्मिता कितीही सारवासारव करायचा प्रयत्न करत असली तरी सुद्धा कल्पना म्हणते, अस्मिता काय बोलतेस, कसले खोटे रिपोर्ट. अर्जुन म्हणतो, एक मिनिट मम्मा. अस्मिताई बोल, काय खोटे रिपोर्ट, मी तुला सविस्तर सांगतो. या अस्मिताईने काहीतरी डाव करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जाऊन खोटे रिपोर्ट बनवून घेतलेत आणि म्हणूनच आमचं प्लॅनिंग असताना रिपोर्ट पॉझिटिव्ह येतीलच कसे. हा सगळा अस्मिताचाच डाव होता. असं म्हणत खूप मोठा गौप्यस्फोट करत अर्जुनने सगळ्यांना हदरवून टाकलेलं असतं. आणि आता अस्मिता आणि प्रिया या दोघींची पूर्णाजीने कायमची आता हकलपट्टी करणार असतात. कारण रिपोर्ट बदलत भावनांशी खेळण्याचा खेळ हा अस्मिताचा आणि प्रियाचा असतो हे अस्मिता तोंडाने कबूल करते. ज्या वेळेला कल्पना तिला घराबाहेर काढायला निघते, अस्मिता म्हणते, मला एकटीला काय, याच्यामध्ये तन्वीची पण साथ होती, तन्वीने पण हे सगळं केलं होतं, तिला पण घराबाहेर काढा. पूर्णाजी म्हणते, तुम्ही दोघी जणी या घरातून चालत्या व्हा, दोघींनाही या घरात राहण्याचा बिलकुल अधिकार नाहीये. चल अस्मिता चल, हो चालती. असं म्हणत आता इकडे कल्पना आणि पूर्णाजी दोघी जणी अस्मिता आणि प्रिया या दोघींची हकलपट्टी करतात.